नमस्कार. साथी न्यूज MH11 या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण फरांदवाडी या गावी आहोत आणि फरांदवाडी गावामध्ये श्री दुर्योधन ननवरे साहेब आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी. आणि ननवरे साहेब हे गेली 4 महिन्यापासून ग्रामपंचायतमध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार झालेला जो भ्रष्टाचार आहे हा फर्निचरचा भ्रष्टाचार, यासाठी गेली 4 महिने ते या संदर्भात पाठपुरावा करत आहेत. आणि आज त्याचीच अपडेट घेण्यासाठी आज आपण ग्रामपंचायत फरांदवाडी या ठिकाणी आहोत. ननवरे साहेब, नक्की काय घडलं आणि काय प्रकरण आहे? 2024 म्हणजे 4थ्या महिन्यामध्ये ग्रामपंचायत फरांदवाडी या ठिकाणी फर्निचरचं कामाचं आपण मीटिंगमध्ये मंजुरी घेतली होती. त्याप्रमाणे त्यांनी ते फर्निचरचं करायचं पोर्टलवरनं त्यांनी खरेदी केलं होतं. खरेदी केल्यानंतर ते खरेदी सामान एक महिना दुसऱ्या मीटिंगला आलं असं आम्हाला सांगण्यात आलं. त्यानंतर मीटिंग आल्यानंतर आम्ही विचारलं की हे सामान इथं या ठिकाणी एवढंच आलेलं आहे, राहिलेलं सामान कधी येणार, केव्हा येणार आहे. त्यांनी 2 मीटिंग झाले तरी ते फर्निचर सामान आलेलं नव्हतं. परंतु त्यानंतर आम्ही ग्रामपंचायत स्वतः मी 2 ग्रामसेवकांना जे हे सामान आलं त्याची आम्हाला लिस्ट दाखवा किंवा त्याचं एक कुठं आहे ते दाखवा, परंतु त्यांनी दाखवायचं टाळाटाळ केली. त्यानंतर मी BDO साहेब फलटण, गटविकास अधिकारी तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा यांच्याकडे पाठपुरावा केला की या ठिकाणी तक्रार दाखल केली होती. तक्रार मी गेले 15/4/2025ला 22/4/8ला अशा 2 तक्रारी दाखल केल्या होत्या. त्या तक्रारी दाखल केल्यानंतर गेले ती 2 महिने टाळाटाळ केली विस्तार अधिकाऱ्यांनी, परंतु गेल्या महिन्यामध्ये त्याची सुनवाई झाली. त्या सुनवाईमध्ये विस्तार अधिकारी माननीय शिंदे साहेब यांनी ते जे अहवाल दिला होता की या ठिकाणी ते फर्निचर आलेलं नव्हतं, फर्निचर आलेलं नाही किंवा त्या ठिकाणी कुठलाही पुरावा नाही असं आपल्याला गेल्या वेळेस त्यांनी आपल्याला काय दिलं होतं, तर अहवाल दिला होता. त्यानंतर दुसरी एक सुनवाई सुरू केली. त्यांचा अहवाल घेतल्यानंतर आम्ही म्हणलं बाईट दिली होती की आम्ही या ठिकाणी फरांदवाडी ग्रामपंचायतमध्ये फर्निचर आलेलं नाही, तर त्यांनी तो अहवाल दिला. त्यानंतर आता आज परत BB भोसले यांनी एक सुनवाई घेतली. आज आहे 1/8/2025 या रोजी सकाळी 11 वाजता सुनवाई झाली. या सुनवाईच्या वेळेस ग्रामपंचायत फरांदवाडी या ठिकाणी मटेरियल त्या ठिकाणी सुनवाई सुरू असताना जो अहवाल आला की या ठिकाणी त्यांना म्हणून मटेरियल कुठे ते दाखवा, त्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी ग्रामपंचायत फरांदवाडी या ठिकाणी मटेरियल आजचा आलेलं आहे आणि आपला तो विजय झालेला असा दिसून येत आहे. जे मटेरियल गेले 4 महिने आलं नाही, ते रात्री कधी आलं, केव्हा आलं, कसं आलं हे माहीत नाही, परंतु मटेरियल आलेलं आत्ता आम्हाला दिसत आहे. त्यामुळं आपला हा अत्यंत चांगल्या प्रकारचा जनतेला संदेश गेलेला आहे की गेले 4 महिने जो पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याचा आपल्याला आज यश दिसत आहे. ग्रामपंचायत फरांदवाडी या ठिकाणी फर्निचर आलेलं दिसून येत आहे. ते फर्निचर आतमध्ये ठेवलेलं आहे त्यांनी, आणि अशा तऱ्हेने गेले 4 महिने जो पाठपुरावा होता त्या पाठपुराव्याच्या मागे आपला जो हेतू होता की आम्ही दिलेला करामधून जे बिल आदा होतात त्यातलं आपल्याला त्याच्या माध्यमातून जे ग्रामपंचायत काम होतं ते खरंच काम होतं आहे का, तर काम होत नव्हतं. तर आता त्या ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणी फर्निचरचं मटेरियल आलेलं दिसून येत आहे. त्यामुळे अशा तऱ्हेने आपल्या चांगल्या परीने गेले 4 महिने जो BDO CO साहेब यांच्याकडे जो पाठपुरावा त्याचा यश हे दिसायला विजय आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतर त्याच्याच पोटी माझ्यावर 353 गुन्हा दाखल. पण साहेब, मला असं म्हणायचं आहे की गेली 4 महिने तुम्ही या फर्निचर विषयी पाठपुरावा करताय, हो, पण तुम्ही आता सांगितलं की आता फर्निचर आले, मग याला फर्निचर येण्यासाठी एवढा कालावधी का लागला? तर या कालावधी का लागला हे मी नाही सांगू शकणार, परंतु इथं आता कालावधी का लागला हे मला माहीत नाही. मी फक्त पाठपुरावा करतो की या ठिकाणी आलं का नव्हतं हे सर्व सदस्यांना माहीत होतं की हे फर्निचर एवढं आलेलं नाही, परंतु हे अचानक रात्रीचं फर्निचर इथं येतं आहे किंवा डॉक्युमेंट तयार होतात सगळं दिसतं आहे मला, पण ह्याला कालावधी का लागला हे मी सांगू शकत नाही, हे तेच सांगू शकतात. मग फर्निचरचा भ्रष्टाचार झाला होता का नाही याविषयी तुमचं काय मत आहे? भ्रष्टाचार झाला होता हे निश्चित आहे, त्यात काय शंका. कारण ज्या शिंदे साहेबांनी जे आम्हाला बघितलं होतं म्हणजे विस्तार अधिकारी, जेव्हा एखादा अधिकारी आपलं जेव्हा रिपोर्ट तयार करतो त्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे असं दिसून येतं की जो 15चा स्टॉक रजिस्टर असतं त्या स्टॉक रजिस्टरची रजिस्टर असते, त्या रजिस्टरवरती
ज्या दिवशी एखादा अधिकारी सही करतो, रजिस्टर चेक करतो, नियम आहे, गव्हर्नमेंटचा नियम आहे, कुठलाही अधिकारी जेव्हा एखाद्या रजिस्टर चेक करतो, कुठलाही रजिस्टर असू द्या, त्या रजिस्टर चेक करत असताना त्या रजिस्टरच्या त्या अधिकाऱ्याचा सही शिक्का असतो. कुठल्या जो जो रजिस्टर चेक करतो त्या दिवसाच्या त्या वेळेचा शिक्का असतो. पण या ठिकाणी ते आत्ता दिसून येत नाही. म्हणजे हे त्यांनी खोटं केलं आहे का? बरं, आता पुढे काय तुम्ही आता पंचायत समितीमध्ये काय काय नियोजन, काय कसा पाठपुरावा करताय? आता अजून अहवाल येणं बाकी आहे दुसऱ्याचा. त्याचा अहवाल आल्यानंतर आम्हाला दोघाचा कॉम्प्रोमाइज म्हणजे दोघांमध्ये काय आहे, दोघांमध्ये फरक काय आहे हे मला बघावं लागेल. त्यानंतर आम्ही न्यायालयीन चौकशी करा किंवा एखाद्या अधिकारी जेव्हा रजिस्टर चेक करतो, हे रजिस्टर चेक केलं आहे का हे त्यांनी सुद्धा ते झेरॉक्स वगैरे त्यांनी जोडलेलं असेल, प्रति त्यांनी दिलेले आहे, त्यात नमूद केलेले की मी ते रजिस्टर चेक केलेलं आहे. गव्हर्नमेंटच्या रजिस्टरप्रमाणे त्या ठिकाणी ग्रामपंचायत नमुना 18 स्टॉक रजिस्टर झेरॉक्स प्रत जोडलेली त्यांनी, म्हणजे ती प्रत सही शिक्क्यासह जोडली असेल ना. आता तुम्ही 353चा उल्लेख केला, काय विषय आहे तो नक्की? 353 हा ह्याचाच एक भाग होता. ज्यावेळेस हे फर्निचर या ठिकाणी येत नव्हतं, फर्निचरचा भ्रष्टाचार मी बाहेर काढला, त्यावेळेस सुनवाईच्या आधी म्हणजे 2 दिवस आधी जे सुट्ट्या होत्या त्यावेळेस आधी 2 दिवस आधी माझ्यावरती ग्रामसेवक भरत भोसले यांनी 353 गुन्हा दाखल की मी रजिस्टर जे स्टॉक रजिस्टर असतं त्यांचं जे रजिस्टर असतं ते प्रोसिडिंग रजिस्टर असतं ते मी फाडलं असा त्यांचा आरोप. त्यांनी मला गुन्हा दाखल ॲक्च्युअल गुन्हा दाखल करण्याचा त्यांचा एकच होता की फर्निचरचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी एक कार्यक्रम होता, परंतु तो हाणून पाडला. आता तो कशा पद्धतीने त्यांनी तयार केला? फाडलं का रजिस्टर? फाडलं नाही, रजिस्टर नाही. एक लक्षात ठेवा, मी या ठिकाणी गावा निवडून दिले म्हणजे विकास करण्यासाठी निवडून दिले. मला कोणाचं रजिस्टर फाडायला किंवा इथं येऊन मला त्या पंचायतीचं नासधूस करायला नाही ठेवलेलं. मला इथून आल्यानंतर गावचा विकास करण्यासाठी निवडून दिले आणि मी तेच करतोय. मी आत्तापर्यंत जेवढी कामं केली ती माझ्या प्रामाणिकपणे कामं केली आणि अजून इथं पुढे करणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्या 353 गुन्हा दाखल झाला, ह्याच्यामागं सुद्धा षडयंत्र आहे का? तर आहे, हे 100% षडयंत्र आहे. कारण 28/2ची मीटिंग झाली, 28/2ची मीटिंग झाली, त्या ठिकाणी सर्व सदस्य त्या ठिकाणी होते. भारतीय संविधान 1959 प्रमाणे जर 9पैकी 5 सदस्य असतील तर तो सदस्य असेल तर ते मीटिंग पूर्ण धरली जाते. त्यानंतर त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की 28/2च्या मीटिंगमध्ये पूर्ण सदस्य होते. 28/3ची मीटिंग त्यांनी काढली कोणी सरपंचाने, हा सरपंचाला अधिकार आहे. सरपंचाने जी मीटिंग काढली ती मीटिंग, त्या मीटिंगमध्ये असं म्हटलेलं आहे की 28/2चं रजिस्टर 28/2चं प्रोसिडिंग आहे, ग्रामसेवकांनी लिहिलेलं आहे, ग्रामसेवकांनी सही केली होती, ग्रामसेवकांनी सही केली पण सरपंचांनी सही केली नव्हती. तेच 28/3च्या मीटिंगमध्ये असे त्या म्हणले की माझं प्रोसिडिंग पूर्ण नाही, मागचं प्रोसिडिंग पूर्ण नाही म्हणून तिथे मी सही करू शकत नाही की मी हे करू शकतो. त्यासाठी मी ही मीटिंग 28/3ची मीटिंग ही मीटिंग तहकूब करत आहे. त्याप्रमाणे त्यांनी ते 28/3ची मीटिंग तहकूब केली, परंतु सही केली नव्हती. परंतु त्यांनी ज्यावेळेस ते मी सुनवाईसाठी या ठिकाणी गटविकास अधिकाऱ्यांच्याकडे मी तशी तक्रार केली असता त्या रजिस्टरवरती ग्रामपंचायतचे उपसरपंच यांनी ती सही केली होती. मग आता सही केली तर मग 28/3चं मग 28/4ला परत जी मीटिंग काढली, 28/4ला जी मीटिंग काढली ती मीटिंग 28/4ला मीटिंग काढली, त्या मीटिंगमध्ये माझ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला. म्हणजे जर 28/2ची जर प्रोसिडिंग नव्हती, त्याच्यावर सही नव्हती, 28/3ला त्यांनी सही केली नव्हती, मग 28/4ला सही कुठून आली? मग सही आली तर मग ते प्रोसिडिंग खोटे आहे, म्हणजे ते मीटिंगच खोटी ठरली जाते. सह्या खऱ्या केल्यात का कधी खोट्या केल्या? काय विषय? त्यांनी सह्या केल्या आधीच, इथं एक सह्या केल्या नव्हत्या, ग्रामपंचायतमध्ये सह्या केल्या नव्हत्या. म्हणजे यांनी प्लॅनिंगनं माझ्यावरती 353 गुन्हा दाखल करण्याचा प्लॅनिंग पूर्णपणे आखलेला होता. आणि त्याने असं स्पष्टपणे त्या चार्जशीटमध्ये त्या ह्याच्यामध्ये जेव्हा गुन्हा दाखल केला त्यामध्ये पूर्ण उल्लेख केलेला आहे. मी भरत भोसले म्हणजे मी 353 आणि दुर्योधन यांचा दाखल करत आहे, ह्याची कल्पना मी ग्रामपंचायत उपसरपंच यांनाच्या सहमतीनं आणि विस्तार अधिकाऱ्यांना कल्पना दिलेली याची, अशी त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख करून त्या ठिकाणी ते 353 गुन्हा दाखल माझ्यावर केलेला आहे. आता तुम्ही सांगताय 353 गुन्हा तुमच्यावर दाखल केला आहे, तुम्ही फर्निचरचं पण आता प्रकरण बाहेर काढलं, भ्रष्टाचार झाला आहे असं तुमचं मत आहे,
तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप अनेक लावलेत, फर्निचरचा आरोप लावला भ्रष्टाचारासंदर्भात. पण ग्रामपंचायत निवडणूक लढत असताना तुम्हीच उपसरपंचांना मदत केली ती, तुमच्याच पार्टीच ते होते, मग तुमचा काय विरोध आहे त्यांना नक्की? नाही नाही, सरपंचाला निवड करत असताना गुरुनी सांगितलं गुरुचं सांगितलेलं आपल्याला कर्तव्य कर्म करायचं आणि मित्रांनी दिलेला सल्ला. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की मित्र म्हणला की तुझ्या नेत्याच्या पुढं तुझी कॉलर ताट झाली पाहिजे, माझी कॉलर माझ्यापाशी ताट आहे, तुझी कॉलर तुझी ताट झालं पाहिजे, तू ज्या पद्धतीने चालला आहे त्या पद्धतीने चाल. माझा मित्र अनिल किसन दळवी स्वतः म्हटलं मला सरपंच न म्हणता तुझ्या नेत्यापाशी तुझी कॉलर ताट झाली पाहिजे, हे तू दाखव, मला सरपंच करून तुझं आयुष्य होणार नाही. त्या दृष्टिकोनातून आम्ही गुरुचा सल्ला आणि मित्राचा विश्वास या दोन्हीला पात्र धरून आम्ही त्यांना सरपंच केलं. त्यांनी आम्हाला सरपंच केलं, परंतु त्यांनी जे सरपंच केल्यानंतर मी त्यांच्या सगळ्या विचाराला सगळ्या कामाला सहमती दिली. परंतु का कोणास ठाऊक मी अपक्ष निवडून आलेलो आहे आणि अपक्ष असल्यामुळं त्यांनी मला पाठिंबा दिला, मी त्यांना पाठिंबा दिला आहे. माझ्या कुठलंच कामाच्या अडथळा येणार नाही याची गॅरंटी मी त्यांना दिली होती. तरीसुद्धा त्यांनी मला ह्या फर्निचरचा भ्रष्टाचार काढला. या भ्रष्टाचारापोटी त्यांनी माझ्यावरती गुन्हे दाखल केले. मी ते सहन केले, त्यातून मी बाहेर पडेल याचं मला अपेक्षा आहे. आणि 100% मी काय कोणाचं प्रोसिडिंग फाडायला इथं आलेलं नाही. मला गावाने निवडून दिलेलं आहे. त्या पद्धतीने मी शांत डोक्याने रोज मिटिंगला येतो, मिटिंगला जातो. एक प्रोसिडिंग हा शब्द कोणाकडे असतो तर ग्रामसेवकाकडे असतो. ग्रामसेवक स्वतः लिहितो ना प्रोसिडिंग. बरोबर. ग्रामसेवक पोचलो त्याच्यावर सरपंच सही असते, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा वैयक्तिक म्हणजे त्यांच्याकडे असतं ते दप्तर, आम्ही दप्तर हात लावत नाही कधी. त्यामुळे हा प्रोसिडिंग विषय हा वेगळा आहे. त्यांनी तो प्रोसिडिंग फाडलं, त्याच्यावर ठसे असतील, गव्हर्नमेंट बघेल ना, ठसे असतील, बघू आपण लॅबला पाठवू ना, गव्हर्नमेंट लॅबला पाठवू, ते ठसे असतीलच ना. आपले जर ठसे असतील किंवा नसतील हे ते सिद्ध होईल त्याच्यावरती, ते काय अवघड गोष्ट नाही आहे. मग गुन्हा तुमच्यावर खरा दाखल केलाय, खोटा दाखल केला काय? हा गुन्हा पूर्ण खोटा दाखल केलेला आहे. प्रोसिडिंग फाडलेलं प्रोसिडिंग फाडलं त्या ठसे असणारच 100%. ठसे भेटतील ना, ज्याला हात लावला त्या प्रोसिडिंगला त्याचे ठसे आपण लॅबला पाठवलं मिळणारच आहेत, त्याचा काय प्रॉब्लेमच नाही. म्हणजे हे सगळं प्रकरण आता कुठे चाललंय, गुन्हे दाखल करू असंही आपल्याला प्रसार माध्यमाच्या माध्यम आणि आपल्या सर्वांसमोर दिसतंय चित्र. हे खरं आहे, कितपत योग्य आहे? नाही, आता आपण आपलं काम केलेलं आहे. आपल्याला त्यांनी सरपंच पद दिलं होतं, आपण त्यांना सरपंच पद दिलं, आपला रोल संपला होता. पण हा विषय येतो ग्रामपंचायतचा किंवा लोकांचा विषय. त्या लोकांनी निवडून दिले, ह्या ग्रामपंचायत काय झाले, काय होते, काय नाही हे लोकांच्या पण पोचलं पाहिजे ना. हे पोचलंच पाहिजे. तुम्ही उपसरपंच त्यांना करत असताना तुम्ही त्यांच्यावरती विश्वास टाकून त्यांना मदत केली. हो, आता ते तुमच्या विश्वासाला पात्र राहून काम करत नाहीत असं तुमचं मत आहे का? 100%. त्या पद्धतीने काम होत नाही? नाही, माझ्या कुठल्याच कागदाला त्यांचा रिस्पॉन्स येत नाही. मी एखादा अर्ज दिला, उदाहरणार्थ मी त्यांना सांगितलं होतं की आपल्याला सरपंच पदासाठी आपण रिकमेंड करू किंवा अर्ज दिला होता, त्या अर्जावर त्यांनी एकही पत्र दिलं नाही किंवा माझ्या कुठल्याच अर्जाला अजून उत्तर दिलं नाही. किंवा कामं करण्याचे विषय असं मांडले असतात त्यांनी, ते आपल्या जास्त सहमती दर्शवत नाहीत. आता पुढे काय पाठपुरावा तुम्ही काय करणार? पुढची रूपरेषा काय असेल? पुढच्या तर रूपरेषा एक आहे आयुक्त, दुसरी आहे न्यायालयीन. कारण मी हे सगळे पुरावे न्यायालयीन दाखल करणार आहे हायकोर्टामध्ये आणि आयुक्तांच्याकडे दाखल करणार आहे. कारण 353 गुन्हा दाखल ह्यांनी केलेला आहे का करायला लागला आहे हे सिद्ध व्हायलाच पाहिजे, आणि झाल्याशिवाय मी गप बसणार नाही. आता सरपंचांचे आता ग्रामपंचायती निवडणूक पुन्हा लागत आहेत, मला वाटतं 1-4 महिने राहिले असतील. तरी पण तुम्ही एवढा आता स्टंट धरलाय, विरोध चालू आहे, काय वाटतं विषय तुम्हाला? नाही, तो विषय वेगळा आहे. त्याचा आपल्याला काय त्याच्याविषयी आपल्याला काही नाही आहे. आपल्याला 5 वर्ष निवडून दिलेले, आपण 5 वर्ष आपलं कार्य करत राहायचं, चांगलं करायचं, वाईट नाही शिकवलं आम्हाला चांगलंच करायचं शिकवलं. आम्ही चांगलंच करतो, आम्ही कोणाचे वाईट कधी काही करत नाही. गावातील लोकांना काय सांगचाल तुम्ही? गावातल्या लोकांना एकच संदेश देईल की जे करतोय ते योग्य करतो. माझ्या दृष्टिकोनातून मी योग्य करतोय. मला जे वाटतंय ना की मला हे चुकतंय, हे तर चुकतात, तर ती मी योग्यच करतोय. कारण मला जे वाटतं ते मी करतोय, योग्यच करतोय असं मलाही वाटतंय. तर धन्यवाद. हे होते दुर्योधन ननावरे साहेब. यांनी गेली 4 महिन्यापासून ग्रामपंचायतमध्ये ते फर्निचरचा भ्रष्टाचार असेल हा बाहेर काढण्याचा प्रयत्न ते करतायत आणि त्यामध्ये ते यशस्वी झालं असं त्यांचं मत आहे. 353चा गुन्हा दाखल झालेला आहे. तर बघू पुढे पाहूयात काय होतंय. आपण पुन्हा एकदा पुन्हा या ग्रामपंचायतमध्ये येऊन पाहू की कशा पद्धतीनं कारभार चालतोय.
ननवरे साहेब, आपण सातवी चॅनलशी बोला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद.